आज या धनंजय मुंडेंनी जो काल फोटो सगळे व्हायरल झाले पोलिसांकडनं, त्यानंतर जो नैतिकतेने राजीनामा द्यायचा होता तो न देता आज कुठलं तरी मेडिकल कारण सांगून त्यांनी राजीनामा दिला, त्याबद्दल आम्ही मराठा समाज अखंड पुणे जिल्ह्याच्या वतीने याचा जाहीर निषेध करतो। हा जो राजीनामा झालाय त्यातनं आम्ही समाधानी नाही आहोत। आमची अजितदादा पवार तसेच मुख्यमंत्री मोदींकडे मागणी आहे की तुम्ही या धनंजय मुंडेंना राजकारणातनं बडतर्फ करा। असल्या गुन्हेगारी वृत्तीचे राजकीय लोक आम्हाला या महाराष्ट्रात नको, कारण आम्हाला महाराष्ट्राचं नाव बदनाम करायचं नाहीये। जसं यूपी बिहारमध्ये बदनाम नाव आहे गुन्हेगारीवरनं, तसं आम्हाला महाराष्ट्राचं नाव बदनाम करायचं नाहीये। त्यामुळे त्यांना त्वरित तुम्ही राजकारणातनं बडतर्फ करा, त्यांचा आमदारकीचाही राजीनामा घ्या। आणि सर्वात महत्त्वाची मागणी आमची अशी की तुम्ही या धन्या मुंडेला, आम्ही धन्या मुंडे म्हणतोय, मी तुमच्या माध्यमातून सांगतोय, कारण का त्यांनी वेळ स्वतःवर आणून घेतली आहे बोलण्याची, त्यांची जे कर्तृत्व त्यांनी दाखवलं त्यांच्या टोळीनी, त्यामुळे आम्ही आज त्यांना ही पदवी दिलेली आहे। तर त्यांना 302 मध्ये सह आरोपी करा, कारण हे सर्वात मुख्य मास्टर माइंड हे धनंजय मुंडे, जे सुरेश अण्णा दस म्हणत होते की आकाचा आका, तर हा आता आकाचा आका आपल्या सगळ्यांच्या समोर त्याची चित्र उघडलेली आहेत कालची। अरे ते कालचे फोटो बघितले तर लाजा वाटल्या पाहिजे त्यांना, मुतले ते आमच्या संतोष अण्णाच्या। आज तुम्ही सामान्य माणसाला ते फोटो दाखवले तर तुम्हाला त्या भावना कळतील। अक्षरशः डोळ्यातनं ज्याला माहित नाही त्याच्या डोळ्यातनं पाणी येते ते फोटो बघून। ही विचित्र घटना आहे, अशी घटना दुश्मनाच्याही नादी होऊ नये किंवा कोणाच्याच घरात परिवारात घडू नये अशी आमची मागणी आहे। आमची मागणी आहे की जशी वाल्मिक कराडला आम्ही फाशीची मागणी करतोय, तशी धनंजय मुंडेंना सह आरोपी करून 302 मध्ये फाशीची शिक्षा झाली पाहिजे, हीच मागणी आमची। आणि ही संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे, कारण महाराष्ट्राला माहिती आहे की धनंजय मुंडेंनीच वाल्मिक कराडला जोपासलेला आहे। मग त्याच्यामध्ये जर धनंजय मुंडेंना सह आरोपी करायला काय हरकत आहे? सरकारला अजितदादांना उशिरा का होईना जाग आली, राजीनामा घेतला, पण इतके दिवस काय करत होते? अहो ते धनंजय मुंडेंनीच या वाल्मिक कराडला हे केलेलं आहे, आणि त्याच्यामुळे त्याचा धनंजय मुंडेंचा निस्ता राजीनामा नाही तर त्यांचा आमदारकीचा सुद्धा राजीनामा घेऊन त्यांना सह आरोपी करून त्यांना पण शिक्षा व्हायला पाहिजे। आणि आमची सुद्धा तीच मागणी आहे। आणि फक्त धनंजय मुंडे नाही तर पंकजा मुंडेचा सुद्धा राजीनामा घ्या, एक तिथं सरकारमध्ये आणि एक राजीनामा देणार, पुन्हा तीच सिच्युएशन, म्हणजे आरोपींना 100% वाचवणार। मुंडे कुटुंबाचा राजीनामा होऊन त्यांना सह आरोपी व्हायलाच पाहिजे। पण ते म्हणतात आम्ही वैद्यकीय कारणाने दिलेला आहे राजीनामा। अहो हीच तर शोकांतिका आहे, त्यांना एवढं आक्रोश चालू आहे, एवढे जन आक्रोश मोर्चे झाले, एवढा समाज रस्त्यावर उतरलाय, तरी त्यांना त्याची सुद्धा साधी जाणीव सुद्धा नाहीये, इतकं ते निबरगट्ट मनाचे आहेत। सत्ता सुटत का नाही? आता सत्ता सुटली तर ते आरोपी होणार ना, एवढं त्यांनी भ्रष्टाचार त्यांचा बाहेर येणार। याच्या पलीकडे असल्या राजकारणात माणूस नसायलाच पाहिजे। हे आता जे झालेलं आहे ते एकदम क्रूर कृत्य झालेलं आहे। लोकांच्या म्हणजे पत्रकारांच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतंय हे असे फोटो बघून। हा कुठल्या जातीचा प्रश्न नाही, हा माणुसकीचा प्रश्न आहे, हा मानव जातीचा प्रश्न आहे। लोकांनी हा विचार केला पाहिजे, सर्व समाजांनी विचार केला पाहिजे की महाराष्ट्रात अशा घटना घडतात कशा काय। जर का अशा घटना घडतील, उद्या ह्या समाजाचं उद्या त्या समाजाचं, आम्ही पहिल्यापासून एकच सांगत आलोय, आमच्या समाजातील जरी एखाद्या आमदारांनी खासदारांनी अशा प्रकारचं कृत्य केलं तर त्याचा आम्ही निषेधच करणार आम्ही, कारण की आम्हाला हे पटत नाहीये। धनंजय मुंडेंनी वैद्यकीय कारणावरनं जो आता राजीनामा दिला, का स्पष्टपणे त्यांनी सांगितलं नाही आता किंवा वाल्मिक कराड माझा माणूस आहे आणि आज तो पहिला गुन्हेगार म्हणून ठरला गेलेला आहे। जर का पोलिसांना पण आमची एक विनंती आहे, पोलिसांच्या कर्तृत्वावरती सुद्धा आक्षेप घेतला जातोय, कारण की वाल्मिक कराड हा अटक झाला, तो स्वतः शरणागती त्यांनी पत्करली, पोलीस त्याला अटक करू शकले नाहीत। आज सुद्धा हीच परिस्थिती आहे, धनंजय मुंडे वैद्यकीय कारणावरून हे करतोय, हे सरकारचं अपयश आहे, पोलिसांचं अपयश आहे। याच्या मागचा अजूनही एक आरोपी फरार आहे। आता जी स्वारगेटमध्ये घटना घडली, 200 पोलीस तिथं त्या गावात त्याचा शोध घेत होते, अशा प्रकारचा शोध का घेतला गेला नाही? वाल्मिक कराड पुण्यात आला, लोकांनी त्यांना हिण दिली, मीडिया सांगते की वाल्मिक कराड पुण्यात आहे आणि वाल्मिक कराड तुम्हाला सापडत नाही, वाल्मिक कराड स्वतःहून तिथं येतोय। हे पोलिसांचं अपयश आहे, हे पोलिसांचं अपयश नाही, पोलिसांना आदेश देणारे आहेत ना त्यांचं अपयश आहे। हे पोलिसांवरती खापर ठोकल्या जाते, पण मी तर म्हणतो पोलिसांनी सज्ज व्हावं, स्वतःचं नाव बदनाम करून घेण्यापेक्षा हे असले चुकीचे आदेश पाळू नयेत। आम्ही जनता म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी, तुम्ही मीडिया म्हणून त्यांच्या पाठीशी राहा। आम्ही कायम अशा म्हणजे पोलिसांच्या पण आम्ही पाठीशी राहू, किंवा कुणावरती समजा एखाद्या पोलिसांनी